वसई विरार परिसरात सध्या नाताळची धूम पाहायला मिळते। चर्चेस सजली आहेत, लोकांचे बंगले सजलेले आहेत, घरामध्ये गोडधोड बनवून देखील झालेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती प्रभू येशूच्या जन्माची। तर तिकडे वसईच्या माणिकपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या थाटामाटात कार्निवल काढण्यात आलं होतं। रसिक रंजन नाट्य परिवाराच्या माध्यमातून हे कार्निवल काढलं जातं आणि यंदाचं हे 20वं वर्ष आहे आणि हे कार्निवल माणिकपूर गावातून निघालं होतं। सेंट मायकल चर्चपासून या कार्निवलला सुरुवात झाली आणि संपूर्ण माणिकपूर गाव परिसर फिरत हे कार्निवल शहरामध्ये फिरत होतं। जागोजागी लोकांनी मोबाईलमध्ये याचा व्हिडिओ देखील काढण्यासाठी लोकांची झुंबड होती, स्वागत देखील या ठिकाणी होत होतं। विशेष म्हणजे यंदा या कार्निवलमध्ये विविध जाती धर्माचं दर्शन हे पाहायला मिळालं। हिंदू मुस्लिम धर्माचा एकोपा यामध्ये पाहायला मिळाला। पारंपरिक वेशभूषा ज्या ख्रिस्ती बांधवांची जुनी होती ती देखील पाहायला मिळालं। उंट घोडा देखील पाहायला मिळाला। यंदा फादर देखील उंटावर बसवून पूर्ण फेरी त्यांनी पूर्ण केलेली आहे। लहान ज्या एंजल होत्या त्या देखील पाहायला मिळाल्या। तसेच पारंपरिक वस्त्र लुगडं घालणाऱ्या देखील महिला यामध्ये पाहायला मिळाल्या। पारंपरिक सण कसा असतो त्या माध्यमातून हे कार्निवल इथे पाहायला मिळालं। कारण ह्या कार्निवलची तयारी मागील 2 महिन्यांपासून सुरू असते। यंदा यांचं जे 20वं वर्ष आहे आणि जोरदार तयारी असते। संध्याकाळी 7 वाजल्यापासून या कार्निवलला सुरुवात झाली, रात्री 10 वाजेपर्यंत कार्निवल सुरू होतं। जागोजागो याचं स्वागत होत होतं। ह्या कार्निवलमध्ये आम्ही लोकांची देखील चर्चा केली आणि ही दृश्य पुन्हा एकदा तुम्ही पहा। मी रसिक रंजन नाट्य मंडळाचा अध्यक्ष आहे विल्यम मिस्किटा। गेली 20 वर्षापासून आम्ही म्हणजे आमचा 20वं वर्ष आहे रसिक रंजन नाट्य मंडळाचा। आम्ही रॅलीचं आयोजन करत असतो। सांताक्लॉज केवळ चॉकलेट्स नाही तर काहीतरी आपल्याला संदेश घेऊन आलेला आहे। प्रत्येक वेळेला आम्ही विविध संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो। यावेळेला आम्ही युद्ध नको म्हणजे शांतता हवी म्हणजे पोपचा संदेश स्टॉप द वॉर हे आपण संदेश आपण दिलेला आहे। सर्व धर्म समभाव हे आपण या ठिकाणी दिलेलं आहे। आपल्या वसईमध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपण हिंदू मुस्लिम कॅथलिक आपण सर्व एकत्रितरित्या आपण एक गुन्ह्या गोविंदांना आणत असतो ते आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे। आमच्या वसईचे पारंपरिक म्हणजे जे आमचे पारंपरिक जे असतं लग्नविधी ज्याप्रमाणे ड्रेसेस वगैरे ते या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि विविध आपण संस्कृतीचं आपण दर्शन या ठिकाणी दाखवलेले आहे। नाव काय आपलं? मी माजी महापौर प्रकाश रॉड्रिक्स। काय सांगाल कार्निवलची परंपरा किती वर्ष जुनी आहे आणि कशी जोपासतात? कार्निवलची परंपरा फार जुनी आहे, परंतु आमच्याकडचा माणिकपूरचा रसिक रंजन नाट्य मंडळ हे गेल्या 20 वर्षापासून सातत्याने रॅलीचं आयोजन करणं, कार्निवलचं आयोजन करत असतं। त्यामध्ये सर्व धर्माचे सर्व जाती धर्माचे लोक वेशभूषा करून आपल्या देशात एकत्रित असल्याचा एक संदेश देण्याचा प्रयत्न करतात। आणि आमचा जो येशू ख्रिस्त म्हणजे ख्रिस्त जन्माला आला तो शांतीसाठी जन्माला आला आणि जगामध्ये शांतता राहावी म्हणून हा कार्निवल आणि हा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। माझं नाव काय आपलं? मी फादर आशिष रॉड्रिक्स सेंट मायकल चर्च माणिकपूर येथील प्रमुख धर्मगुरू आहे। काय सांगा ह्या कार्निवलबद्दल? कार्निवल ही आपली ख्रिसमसच्या अगोदर घेतो। आमचा जो ख्रिसमसचा आनंद आहे तो आनंद आम्ही सर्व लोकांसोबत वाटू इच्छितो। त्यामुळे आम्ही विविध प्रकारे हा आनंद इतरांपर्यंत वाढतो। एक प्रकारे म्हणजे रॅली काढून लोकांना संदेश देतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्याने गायीच्या गोठ्यात जन्म घेतला, ज्याने गरिबीत जन्म घेतला, तो आम्हा सर्वांना काय देतो? आनंद देण्याचा प्रयत्न करतो। त्या रॅलीद्वारे आम्ही तो संदेश देतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो काही प्रेमाचा संदेश आहे, क्षमेचा सलोख्याचा संदेश आहे तो सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। असं नाव काय? माझं नाव मॅथ्यू कोलासो, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि आजची ही जे रॅली आहे क्रिसमस कार्निवलची ह्या रसिक रंजन नाट्य मंडळ माणिकपूर हे गेली 20 वर्ष सातत्याने ह्या परिसरामध्ये शांतीचा संदेश, येशू ख्रिस्ताच्या शांतीचा संदेश इतर धर्मियांना किंवा ह्या परिसरातील लोकांना, वसईभरातील परिसरातील लोकांना शांतीचा संदेश देण्यासाठी ह्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। आणि ह्या रॅलीमध्ये वसईतील पारंपरिक वेशभूषा तसेच भारतातील अनेक वेशभूषांचा या ठिकाणी परिधान केलेला आहे, लहान मुलांनी, मोठ्या पुरुषांनी वगैरे। आणि ह्याद्वारे येशू ख्रिस्ताच्या शांतीचा संदेश आम्ही ह्या नवघर माणिकपूर परिसरामध्ये, वसई परिसरामध्ये लोकांना देत आहोत।
माझी लाडकी